12वा धडा आहे सरासरी. ओके, मग सरासरीचं सूत्र लक्षात ठेवायचं तुम्हाला. सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. ओके, सरासरीलाच काय म्हणतात? मध्यमान असेही म्हणतात. त्यांनी प्रश्नामध्ये असंही विचारू शकतात, सरासरी काढा किंवा मध्यमान काढा. मग लक्षात ठेवायचं मध्यमान नवीन काय आहे? मध्यमान नवीन काय नाही तर काय आहे? सरासरी आहे. दुसरा पॉईंट आहे 3 किंवा 5, 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. जसं 13, 12 व 14ची सरासरी किती आहे? 12. 10, 12 आणि 14 यांची सरासरी किती आहे? 12. जर कोणतेही समसंख्या असतील 3 क्रमवार राहू द्या, कोणतीही विषम संख्या राहू द्या. सपोज मी जर दिलं तुम्हाला 9 समसंख्या आहे का? जर तुम्हाला समसंख्या दिले पण विषम वेळा दिले. किती वेळा? विषम वेळा. मग मी जर मानलं 2 समसंख्या आहे का? 2 आहे. क्रमवार पण 2 नंतर क्रमवार कोणते येते? 4. मग यांचं मध्य कोणतं येते? सरासरी नाही, यांचं मध्य काढू शकत नाही आपण. काढू शकतो पण त्याचं वेगळं पद्धत आहे. पण हे किती वेळा दिले? मी समवेळा दिले. 4 वेळा आहे ना, मग समवेळा दिले. आपल्याला किती वेळा पाहिजे? विषम वेळा पाहिजे. आता हे विषम वेळा झाले. 1 2 3 4 5. 5 हे विषम संख्या आहे ना, हे 5 वेळा समसंख्या दिले विषम वेळा आहे. मग जेव्हा विषम संख्या नंबर विषम संख्या असते 1 2 3 4 5 नंबर विषम संख्या आहे आणि हे क्रमवारीत आहेत. काही गॅप आहे का कशामध्ये? क्रमवारीत आहे. 2 नंतर 4च येते, 4 नंतर 6च येते. मग अशा वेळी मधली संख्या काय राहील? तुमचं सरासरी राहील. मधली संख्या काय राहील? सरासरी. ओके, आता 3 किंवा 5, 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. ओके, क्रमवार संख्या दिलं, मग क्रमवार विषम संख्या देऊ द्या, समसंख्या देऊ द्या, कोणती संख्या देऊ द्या. क्रमवार जर असेल आणि ते जर विषम वेळ असतील, त्यांच्या मधली संख्या काय असते? त्यांची सरासरी असते. उदाहरणार्थ बघा, मी काही विषम संख्या देतो. इथे त्याने दिलेत 7 नंतर विषम संख्या कोणती येते? 9 नंतर किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 विषम वेळ आहे ना, विषम वेळ. आता मला या संख्यांची सरासरी काढायचं आहे. मग तुम्ही काय सर्वांची बेरीज करून छेद 9 करता? नाही. कारण बघा, पहिलं कारण आहे हे क्रमवारीत आहेत का चेक करायचं. क्रमवारीत आहेत का? आहेत ना, क्रमवारीतच आहे. 7 विषम संख्या 7 नंतर 9च येते, 9 नंतर 11च येते, 11 नंतर 13च येते. हे क्रमवारीत आहे. ओके, पहिला अट आहे क्रमवारीत आणि दुसरं अट आहे विषम वेळा आहेत का बघायचं. इथं किती वेळा आहे रे? 9 वेळा. म्हणजे विषम वेळा आहे ना, मग क्रमवारीत आहे, विषम वेळा आहे. मग सिंपल हे 2 कंडिशन जर तुमचे लागू होत असतील तर डायरेक्ट मधली संख्या ही तुमची काय राहणार आहे? सॉरी, कोणती आहे मधली संख्या? 15. ही तुमची सरासरी राहील. ओके, नंतर 3 किंवा 5, 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. 5, 6, 7, 8, 9, 10, 11 या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? 8. आता क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी मधली संख्या असते. कोणती संख्या घ्या तुम्ही, 52, 53, 54, 55, 56, 57. किती वेळा आहे? 1 2 3 4 5 6 6 वेळा आहे. समवेळा असेल तर आपण डायरेक्ट करू शकत नाही, विषम वेळा पाहिजे. मग 57 नंतर 58. ओके, पहिली अट बघा, क्रमवारीत आहे, विषम वेळा आहे, दोन्ही अट लागू झालेत. मग मी काय म्हणू शकतो?
जे मध्यम पद आहे, मधलं पद आहे, ते काय राहील माझं? सॉरी, कोणतं आहे मग मधलं पद? 55. 55 या संख्यांची सरासरी. ओके. चौथा पॉईंट, 3 किंवा 5, 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी मधली संख्या असते. ओके, झालं आहे. 5वा पॉईंट आहे, 4 किंवा 6, 8 क्रमवार विषम संख्यांची सरासरी ही मधल्या दोन संख्यांच्या दरम्यानची संख्या असते. आता समवेळा असेल तर, ओके, क्रमवारीत आहेत पण काय आहे? समवेळा आहे. मग अशा वेळी काय करायचं? पहिलं कंडिशन बघा, संख्या क्रमवारीत आहेत, ओके, पण काय आहे? समवेळा जर असेल, समवेळा असेल तेव्हा काय करायचं? मधले जे दोन पद असतात ना, मधले जे दोन पद आहेत त्यांची बेरीज करायची. मधल्या दोन पदांची बेरीज भागिले 2. ओके. आता इथे बघा, 21, 23, 25, 27. आता ही विषम संख्या राहू द्या, समसंख्या राहू द्या, कोणतीही संख्या राहू द्या, फक्त काय पाहिजे? क्रमवारीत पाहिजे. हे क्रमवारीच आहेत. 21 नंतर 23 येते, 23 नंतर 25 येते, 25 नंतर 27 येते. ओके. मग अगोदर सांगा, क्रमवारीत म्हणजे कळायले का तुम्हाला? क्रमवारीत म्हणजे त्यांच्यामधलं गॅप समान असते. 21 नंतर 22 सोडले 23 आहे, 23 नंतर 24 सोडले 25 आहे, 25 नंतर 26 सोडले 27. गॅप समान आहे ना, हो की नाही? फरक समान आहे, तेव्हा ते क्रमवारीत होतात. मग पहिली अट क्रमवारीत आहे, दुसरी अट किती वेळा आहे रे? समवेळा, हो की नाही? मला जर विषम वेळा असला तर मी इझिली मधलं पद हे सरासरी आहे म्हणत होतो, पण काय आहे? समवेळा. तेव्हा काय करायचं? मधल्या दोन पदांची बेरीज करायचं. किती येते? 23 अधिक 25, 23 अधिक किती येते? 48. हे भागिले 2. मग काय येते? हे 48 भागिले 2 किती येते? 2 1 2, हे 2 2 4 2 4 8, किती आलं? 24. ओके, सरासरी 24. कळालं? हे 24 म्हणजेच काय? 23 आणि या मधल्या दोन पदामध्ये जे मधलं पद येते ना, तेच तुमचं सरासरी येते. 23 आणि 25 मध्ये काय येते? 24 येते, तेच तुमचं मधलं पद. हां, समसंख्या राहू दे, काही राहू द्या, फक्त ते क्रमवारीत पाहिजेत, समवेळा पाहिजेत. आता तुम्हाला जर दिलं मी संख्या काही 105, 110, 115, 120, 125, 130, हे क्रमवारीत आहेत का? 5-5चा फरक आहे, म्हणजे हे क्रमवारीत आहेत. समवेळा आहे का विषम वेळा आहे? समवेळा. पहिली अट क्रमवारीत आहेत, दुसरी अट समवेळा आहे. मग कोणतं काय वापरता सूत्र? मधल्या दोन पदांची बेरीज छेद 2. मधल्या दोन पदांची बेरीज किती येते? 115 अधिक 120, बघ, हां, 100. या दोघांची बेरीज करायचं, 115 अधिक 20, या दोघांची बेरीज करायचं आणि भागिले 2 करायचं. मग काय ते? 235 छेद 2. मग कटोकटी करा. हे 2 1 2, 2 1 2, 2 7 14, 2 5 117.5. मग या पूर्ण संख्यांची सरासरी किती येईल? मग 117.5. म्हणजेच हे जे 117.5 आहे ना, 115 आणि 120च्या मधोमध येते. समजलं? नंतर बघा, वरील नियम समान फरक असलेल्या संख्यांच्या सरासरीसाठी देखील लागू होतो. क्रमवारीत आहेत म्हणजेच समान फरक राहणार आहे. इथं बघा, हे किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8, 8 वेळा आहे. आणि कोणत्या संख्या? 13 7 27 34 41. सर्वांमध्ये फरक कितीचा आहे? 7चा आहे.
मग क्रमवारीत आहे, 7चा फरक आहे म्हणजे ते क्रमवारीत आहेत आणि किती वेळा आहेत, समवेळ आहेत. मग काय करता, मधल्या दोन पदांची बेरीज भागिले 2 केले, किती येते 37.5. भागाकार वगैरे जमते सर्वांना. ओके. नंतर आहे दुसरं 13, 20, 27, 24, 41 किती वेळा आहे ते, 34, 41 किती वेळा आहे ते, 1, 2, 3, 4, 5 5 वेळा आहेत. मधली संख्या काय आहे, 27. क्रमवारीत आहे, विषम संख्या वेळ आहे, मग जे मधली असते तेच असते. ओके. सरासरी काढण्यासाठी संख्या जास्त असतील तर वारंवारता सारणी तयार करून सरासरी काढता येते. हे तुम्ही शिकल्या सरासरीसाठी, हो की नाही. 20 गुणांच्या गणिताच्या चाचणी परीक्षेमध्ये इयत्ता 8वीच्या एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पुढील सारणीत दिले आहे. त्यावरून विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी काढा. मग किती विद्यार्थी आहेत एकूण, 50 आहेत. मग किती विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थी आहेत. मग त्याच्यातले हे जे 19 विद्यार्थी आहेत, 19 विद्यार्थ्यांना 19 गुण किती विद्यार्थ्यांना पडले, 2 विद्यार्थ्यांना. 17 गुण, 50 गुण, 15 गुण, 12 गुण, 10 गुण, असे हे गुणांची संख्या. हे किती पैकी आहे रे, 20 पैकी आहे. ओके. 20 पैकी किती मुलं द्यायलेत, एकूण 50 मुलं आहेत. मग काय केले त्याने, हे कधी करतात, जेव्हा तुमचं प्राप्तांक जास्त असतात, संख्या जास्त असते. मग विचार करा ना, हे 50 जण, मग खाली मग वर इथं किती आहे, 50 जण आहेत, बरोबर आहे. मग काय प्रत्येकाचं, ह्याला एकाला 19 पडलेत, नंतर त्याला 17 पडले, आणखी एकाला 19 पडलेत, एकाला 13 पडलेत, एकाला 15 पडलेत, एकाला 17 पडलेत, एकाला 5 पडलेत. ओके. मग असे किती वेळा करता तुम्ही, 50 वेळा बेरीज करता का, नाही. मग काय करायचं असते, या जेव्हा प्राप्तांकाची संख्या जास्त असते तेव्हा बघायचं 19 किती वेळा पडलेत, 19 किती जणांना पडलेत, 2 जणांना पडलेत. 7 मार्क किती जणांना पडलेत, ठीक आहे, 7 मार्क कोणाचं दिलं नाही, 6 दिलेत, इथं 6, आणखी कोणाला तरी 6, आणखी एकाला 6, 50 पैकीच आहे ना. असे 6 मार्क किती जणांना पडले, 5 जणांना. असं सारणी तयार करता येते ना तुम्हाला. मग काय करायचं, नंतर या दोघांची गुणाकार करायचं. 19 दोन्ही 38, ओके, 17 म्हणजे 85. मग या सर्वांचं काय करता, बेरीज. ओके. हे जे सर्वांची बेरीज झाले त्याला या एकूण संख्येने भागाकार करायचे, एकूण विद्यार्थी संख्येने 50. मग ते तुम्हाला सरासरी भेटून जाईल. ओके. हे जे पद्धत आहे, तुम्ही जेव्हा प्राप्तांकाची संख्या खूप असते. आता मी जर तुम्हाला सांगितलं, सपोज तुमच्या वर्गात 50 विद्यार्थी आहेत, मग मी जर म्हणलं त्या 50 विद्यार्थ्यामध्ये प्रत्येकाचं उंची काढा आणि बेरीज सरासरी काढा, प्रत्येकाच्या उंचींचं सरासरी काढा म्हणलं, तर मग तुम्ही काय प्रत्येक एकेकाची उंचीचं बेरीज करून भागिले 50 कराल का, नाही. मग काय करता, ठीक आहे, मग 130 सेंटीमीटरवाले किती जण आहेत, 5 जण आहेत. मग 130 गुणिले 5, हो की नाही. अशा प्रकारे 130 वाले किती जण आहेत, 5 जण आहेत, मग 130 गुणिले 5. 125 जण किती, 125 सेंटीमीटर उंची असलेले किती जण आहेत, 2 जण आहेत, मग 125 गुणिले 2. असं ग्रुप करून त्यांचं नंतर बेरीज करून मग 50 जणांचं आहे ना, त्याला 50 भागाकार करायचं. ओके. आता उदाहरण दिलेले वर आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. हे तर माहिती आहे तुम्हाला, अंतराचं सूत्र माहिती आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. इथं त्यांनी वेगचं दिले, इथं वेगचं दिलं, मग इथं वेळ भागाकारात जाते, अंतर भागिले वेळ होते. ओके.
क्रमवार संख्यांची सरासरी पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 असंही करता येते. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. ओके, क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजे इथं बघा, उदाहरणात बघा. हे क्रमवार संख्या आहेत का? आहेत. मग यांची सरासरी असंही, आता ते किती वेळा राहू द्या, समवेळा राहू द्या, विषम वेळा राहू द्या, फक्त क्रमवार जर असेल तर काय करता, पहिली संख्या आणि शेवटची संख्यांची बेरीज करायचं. 2 + 10 आणि भागिले 2 करायचं. 10 2 12 बेस कमा. ओके, आता याच्यामध्ये समवेळा का विषम वेळा असं काही अट नाही. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. इथं पण बघा, समसंख्या इथं विषम वेळाचं आहे, समवेळा असेल तरी तसंच. हे समवेळ होते 1 2 3 4 5 6 समवेळ होते. मग पहिली संख्या आणि शेवटची संख्यांची बेरीज 105 + 130 किती होते? 235 आले तर 235 भागिले 2 तेवढंच येते. आता आपण काय करूया, मग डायरेक्ट सराव संच सोडूया. ओके, इथे बघा, आता 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी आणि 1 ते क्रमवार 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. मग अगोदर यांची सरासरी काढा, नंतर 1 ते 25 या संख्यांची सरासरी काढा, कितीनं जास्त आहे सांगायचं आहे. मग 1 ते 50 म्हणले, 1 ते 50 यांची सरासरी, मग पहिली संख्या दिली आणि शेवटची संख्या दिली, मग यांची सरासरी किती होते? 1 + 50/2 म्हणजे 51/2 किती येते? 25.5. भागाकार करायचं आहे तुम्हाला. 51ला 2 भागाकार करायचं, 25.5. तसंच 1 ते 25 यांची किती येते सरासरी? पहिली संख्या 1 माहीत आहे, शेवटची संख्या 25 माहीत आहे. 1 ते 25 क्रमवार म्हणले ना, मग मी सूत्र वापरू शकतो. हे किती येते याचं? 26/2 13. मग कितीने जास्त आहे? मग यानं 13 मधून, या 25.5 मधून 13 वजा करा. या 13ला 13 दशांश नंतर 0 द्या, बरोबर आहे ना, दशांश वजा बाकी. 5ला 5 दशांशला दशांश, 5 मधून 3 गेल्यावर 2, 2 मधून 1 गेल्यावर 1. उत्तर किती आलं मग? 12.5. ओके, दुसरं गणित आहे 8.3/5 9.7/3 7.8/3 या संख्यांची सरासरी किती. मग सरासरी म्हणले काय क्रमवारीत आहेत का? हे आपल्याला काय क्रम दिसायला का? नाही. मग आपल्याला सिंपल मेथड माहीत आहे. मग काय करायचं असते, सर्वांची बेरीज करा आणि ते किती आहेत त्याच्यानं भागाकार करा. मग 8.3/5 मी काय लिहू शकतो? 8 पंचे 40, 40 आणि 3 43, 43/5. ओके, कारण यांचं मला बेरीज करता येते का? करता येते, पण हे पद्धत सोपं जातं आपल्याला. याचं किती होते? एक नाहीतर असंही करता येते रे आपल्याला, सोपं पद्धत. हे पूर्णांक आहेत ना, यांची काय करायचं आहे? बेरीज करायचं आपल्याला. मग किती पूर्णांक आहेत? हे 8 पूर्णांक 9 पूर्णांक 7 पूर्णांक 13 पूर्णांक. मग यांची बेरीज करून घ्या, जे जे पूर्ण आहेत त्यांची बेरीज करून घ्या. किती होते? 8 9 17 आणि 7 24, 24 आणि 13 37 झालं. आता ह्यांची बेरीज करा. 3/5 7/3 8/3 7/5. याचं मला माहीत आहे 7/3 8/3 यांची बेरीज. छेद समान आहे ना, मग वरच्यांची बेरीज करू शकतो. किती येते? 15/3 8 आणि 7 15. ओके, मग बेरीज करा इथं 15/3 प्लस यांची बेरीज. आता 3/5 आणि 7/5 ची बेरीज किती होते? हे 7 आणि 3 10 छेद 5ला 5 10/5 भागिले 2 राहून चालले आपलं, हे की नाही? नाही, भागिले किती? 1 2 3 4 4 संख्या. 4 संख्यांची बेरीज केली आपण. ओके, जेवढे पूर्ण त्यांची बेरीज
आणि नंतर अपूर्णांकांची बेरीज केली. बेरजेमध्ये कोणाला डाऊट आहे? प्रतीक, कोणतं समजलं नाही मला सांग बरं. कोणतं कसं आलं आहे बघ, विचारायचं असेल तर विचार. 3/5 आणि हां ठीक आहे, मी सांगतो आता बघ. आपण 7वीमध्ये शिकलो. हां, दुसरा प्रश्न आहे 8.3/5, 9.7/3, 7.8/3 आणि 13.7/5 यांची सरासरी किती? हे क्रमवारीत आहेत का संख्या? नाहीत. मग मी काय डायरेक्ट शॉर्टकट वापरू शकतो? नाही. क्रमवारीत नसेल तर मला शॉर्टकट वापरता येणार नाही. मग काय करायचं आहे? मला एक पद्धत माहीत आहे, या सर्वांची बेरीज करा आणि त्या सर्वांना किती आहेत तेवढं भागाकार करा. ठीक आहे, मग सर्वांची बेरीज करू मी. 8.3/5 अधिक 9.7/3, 7.8/3, 13.7/5 भागिले काय करता मग? 4. व्हेरी गुड. ओके. आता 8.3/5 मी असं लिहू शकतो, 8 अधिक 3/5. हो की नाही? 8.3/5 पण 8 अधिक 3/5 लिहू शकतो. याला हे बेरीजला बेरीज, याला प्लसला प्लस, याला छेद 4ला छेद 4. ओके. आता पूर्ण दिसायलेत ना, हे 8 पूर्ण आहे, 9 पूर्ण आहे, 7 पूर्ण आहे, 13 पूर्ण आहे. या सर्वांचं काय नाही म्हणजे छेद 1 आहे. मग त्यांची बेरीज करून घ्या की 8 आणि 9 17, 17 आणि 7 24, 24 आणि 13 37. झालं बेरीज. मला या दोघांची बेरीज करता येते, 7/3 आणि 8/3ची बेरीज, कारण छेद समान आहे. किती होते? वरच्यांची बेरीज कर. 8 आणि 7 15, 15/3ला 3च, प्लस या दोघांचं करता येते 7 आणि 3 10, 10/5. बरोबर आहे ना? आणखी काय राहिले का? नाही. या पूर्णांकाची बेरीज केला, या छेद 3 असलेल्या संख्यांची बेरीज केल्या आणि छेद 5 असलेल्या या अपूर्णांकांची बेरीज केल्या. छेद 4 राहिलं. यांचं कटोकटी होते बघ. 3 1 3, 3 5 15, 5 1 5, 5 2 10. यांचंच फक्त करायलो मी. याचं आणि दुसऱ्याचं कोणाचं करायलो का नाही? अंश आणि छेदाचं करायलो. ते कसं राहू द्या, मी करू शकतो. मग काय आलं इथं? 37 अधिक 5 अधिक 2. 37 अधिक 5 अधिक 2 छेद 4. आता इथं आपण चूक करायचं नाही की बे 1 बे 2 4 कटतात म्हणून, कारण वर बेरीज आहे. हां, बेरीज आहे ना, मग सिंपल बेरीज करून टाकायचं. किती येते बेरीज? 37 आणि 5 42 आणि 2 44 छेद 4. किती येते मग कटोकटी केलं? 11. किती आली सरासरी? 11. रात्रशाळेच्या म्हणजे अगोदरच्या काळात रात्री शाळा घेत होते. हां, मोठ्यांसाठी वगैरे, कारण ते शेताला वगैरे जात होते ना दिवसभर. त्यांचं जरा शिक्षण यावं, त्यांना थोडं सही वगैरे करता येईल म्हणून रात्रशाळा राहत होतं त्यांच्यासाठी. तुमच्या आजी आजोबांना माहीत, त्यांचं तेव्हा त्यांच्या वेळी होतं ते. आपल्या वेळी नाही, आपल्याला माहीत नाही, ते त्यांच्या वेळी होतं ते. तुमचे आजी आजोबा गेले असतील, विचारू शकता त्यांना, रात्रशाळेत गेले का? रात्रशाळेच्या एका वर्गातील 50 विद्यार्थी आहेत. ओके, 50 विद्यार्थी आहेत म्हणजे छेदामध्ये आपल्याला 50 येते. ठीक नाही? वय पुढील प्रमाणे आहेत. विद्यार्थी संख्या 5. 5 विद्यार्थ्यांचं वय किती आहे? 15 आहे. म्हणजे त्या शाळेत येणारे 15 वर्षाचे 5 जण येतात, 16 वर्षाचे 12 जण येतात, 8 विद्यार्थी असे आहेत ज्यांचं वय 17 आहे. कळाले डाटा कशाचा आहे? तर या विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती? मग काय करता? सिम्पली या दोघांचा गुणाकार करा. 15 × 5 = 75 अधिक
12 गुणिले 16 202. सर खालीच लिहा की सर डिलीट करायला सोपं नाही. 192. नाही असंच काय असं मांडणी करतो नाही, मांडणी करायची गरज नाही, आपल्याला आन्सर पाहिजे तर आपल्याला सोडत बसायचं नाही. हां सिम्पल या दोघांचा गुणाकार करायचं. 5 गुणिले 15 75, 12 गुणिले 16 192. 192 येते. 12 सकम 72, आजचाला 7, 12 1 12 7 119 प्लस 17 8 136. 17 8 36 136. 15 गुणिले 18 15 8 20 12 15 1 15 27 प्लस यांचं 190 भागिले किती करतोस प्रत्येक 1 2 3 4 5 5 आहेत म्हणून 5 जण नाही. एकूण विद्यार्थी किती आहेत हे यांची बेरीज आहे 50 विद्यार्थी. यांची जर बेरीज केलास विद्यार्थी संख्या तर तुला 50 येते. ओके मग इथं 50 येते. कळालं. मग वरच्यांची काय करायचं तुला बेरीज करायचं. 0 0 6 2 8 8 5 13 चला 1 9 1 10 17 20 29 29 आणि 7 36 3 3 आणि 1 4 आणि 6 आणि 1 7 आणि 1 8 50. ओके मी फक्त 5 न भागाकार करतो. हां इथं किती येते 5 1 5 3 उरले 5 7 35 कितीचा भाग जाते 5 2 10 5 7 35 ना. हां 3 उरले 5 6 30 किती आलं 172.6 डिवाइड बाय 10. ओके आता मला माहीत आहे मी 10 भागाकार वगैरे करत बसायचं नाही, बसत नाही तेवढं मी ढ नाही, मला सर्व येते ना. मग 10 भागाकार करायचं असेल तर फक्त दशांश मी 1 अंकाने पुढे सरकवतो. ओके सो ऑप्शन तिसरा. प्रश्न 4 आहे पुढीलपैकी अचूक विधान कोणते. हां अचूक म्हणजे बरोबरीचं विधान कोणते, बरोबरीचे विधान कोणते. ओके पहिलं विधान आहे 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी समसंख्या असते. 3 क्रमवार म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं. मग हां एक्झाम्पल घ्यायचं 3 क्रमवार संख्या समसंख्या म्हणलेत मग 3 क्रमवार संख्या घ्यायच्यात जे की क्रमवार आहेत ना. यांची सरासरी किती येते मग 4 समसंख्या आहे ना. ठीक आहे पहिलं विधान बरोबर आहे. पहिलं म्हणजे बरोबर विधान म्हणले ना, बरोबरच हेच आपलं ऑप्शन आहे. बाकीचे भाऊ 3 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असते. आता हे 3 समसंख्या आहेत, इथं 3 समसंख्याची सरासरी विषम संख्या, हे 3 समसंख्याच आहेत क्रमवार, हे विषम संख्या आहे का मग नाही, चुकीचं विधान आहे. 5 विषम संख्याची सरासरी समसंख्या असते. आता 5 ते क्रमवार आहेत की नाहीत आपल्याला काय दिलं आहे का, क्रमवार वगैरे असेल तर मी काय तर सांगू शकतो, मी 5 विषम संख्या कोणतेही मानतो, मग त्यांची सरासरी काय समसंख्या असते काय म्हणजे सांगू शकत नाही आपण. ठीक आहे पहिलं विधान आपण कन्फर्मली सांगू शकता की हे विधान बरोबर आहे. 5 एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी किती आहे 12 वर्षे. सर्व मुलांची म्हणाले तर किती मुलं म्हणलेत का, सर्व मुलं जेवढे आहेत ते सर्व मुलांची वय. सपोज मी जर x मानलं, ओके मग सरासरी कसं लिहिता येईल याच्यासाठी, सरासरी 12 दिले, सर्व मुलं जर मी x मानलं आणि वर काय ते सर्व मुलांच्या वयांची बेरीज, सर्वांची बेरीज येते. ओके हां सर्वांची बेरीज आहेत ना, कारण x हे सर्व मुलं, मी सर्व मुलं किती मानलंय, सर्व मुलं किती मानलंय मी x मानले, त्यांनी दिले त्या सर्व मुलांची सरासरी 12 हे दिले, मग मी सर्व मुलं x मानलो, मग वर काय ते सर्व मुलांची बेरीज 12 आहे. हे पहिलं समीकरण कळालं का. नंतर काय म्हणतात त्यापैकी 15 मुलांच्या वयांची सरासरी किती आहे 10 वर्षे. मग 15 मुलांची वयांची 15 मुलं आहेत हो मध्ये बस,
15 मुलं आहेत, त्यांची सरासरी किती आहे? 10 वर्ष. मग वर काय येते? सिंपल 15 मुलांच्या वयांची बेरीज रे बाबा, काही विचार करायला का? 15 मुलांच्या वयांची बेरीज येते वर, बरोबर आहे? 15 मुलांच्या वयांची बेरीज येते वर. मग वर 15 मुलांच्या वयांची बेरीज आहे, त्यासाठी खाली 15 येते आणि सरासरी दिले किती? 10 दिले. ओके. नंतर अट काय दिले? उरलेल्या मुलांच्या वयांची सरासरी किती आहे? उरलेले मुलं. ओके. मग उरलेल्या मुलांच्या वयांची सरासरी किती आहे? 13. मग उरलेली मुलं किती राहतील? मी एकूण x आहेत, त्याच्यामधून हे 15 काढून टाका, बरोबर आहे ना? मग सर्व मुलांच्या वयांची बेरीज. ओके. मग इथं मला काय करावं लागेल? मला उरलेल्या मुलांचीच वयांची बेरीज पाहिजे ना. उरलेल्या मुलांच्या वयांची बेरीज पाहिजे. उरलेल्या मुलांच्या वयांची बेरीज किती येईल? सर्व मुलांची बेरीज किती येईल मला सांगा अगोदर. सर्व मुलांची बेरीज x गुणिले 12 12x येते. बरोबर आहे ना? सर्वांची बेरीज म्हणजे सर्व मुलांच्या वयांची बेरीज x इथं गुणाकार जाते 12x येते. मग या सर्व मुलांच्या वयांच्या बेरीजमधून मी जर या 15 मुलांच्या वयांची बेरीज वजा केलं तर काय भेटते मला? उरलेल्या मुलांच्या वयांची बेरीज भेटते. मग या 15 मुलांच्या वयांची बेरीज किती येते? 150 येते, होय की नाही? हे 15 मुलांच्या वयांची बेरीज. ओके. मला सर्व मुलांच्या वयांची बेरीज माहिती आहे 12x. 15 मुलांच्या वयांची बेरीज माहिती आहे 150. मग उरलेले मुलं किती राहतात? x - 15, हो की नाही? एकूण x होते आणि 15 झाले, मग उरलेले x - 15 येतात. आणि वर काय ते? उरलेल्या मुलांच्या वयांची बेरीज. उरलेल्या मुलांच्या वयांची बेरीज किती आहे? एकूण बेरीज 12x माहीत आहे, त्याच्यामधून हे 150 वजा करा त्या 150 जणांचं. ओके. मला याच्यातून कशाची किंमत काढायची आहे? मग x ची किंमत. इथं छेद काय नाही म्हणजे 1 आहे. याचं पुढचं स्टेप काय करता येईल मला मग? ओके. हे 12x - 150 गुणिले 1 काय फरक पडते काय मग? नाही, ते जशाच तसं राहते. 12x - 50 बरोबरला बरोबर मधलं हे 13 न ह्या दोघांना गुणाकार करायचं असते. मग 13 गुणिले अगोदर x ला गुणाकार करू. 13 गुणिले x 13x. हे मायनसला मायनस. 13 गुणिले 15 13 × 5 = 65. चला 6 13 × 13 = 6 19. 195. हे कसं आलं कळालं ना? हे जे 13 आहे ते x ला पण गुणाकार जाते 15 ला पण जाते, त्यासाठी एवढं आलं. मग x चे पद एकीकडे घ्या, बाकीचं पद एकीकडे. 12x आहे इथं, हे प्लस 13x लिकडं आल्यावर -13 आहे. हे -195 आहे बरं का? -195. यानं -15चं -150चं प्लस 150. यांच्यामधलं किती ते वजाबाकी? -x. यांच्यामधले मोठ्याचं चिन्ह मायनस आहे. 195 मधून 150 काढा 45. म्हणजे x ची किंमत किती आलं? ह्या x म्हणजेच काय आहे रे? इथं आहे बघा. x म्हणजेच काय? सर्व मुलांची संख्या. ओके. x म्हणजेच काय? सर्व मुलांची संख्या. मग तर त्या वर्गात एकूण किती मुलं आहेत? मग किती आहेत? 45. तेच विचारले किती मुलं आहेत. समजलं का ते? पुढचं बघा. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती? पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी.
काय म्हणलं पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची. अगोदर पहिले 5 विषम नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत बघायचं. पहिले 5 विषम नैसर्गिक संख्या कुठून स्टार्ट होते. एक हे विषम आहे ना नैसर्गिक संख्याचं. मग 1 3 5 7 9 विषम नैसर्गिक संख्यांची. हे झालं विषम नैसर्गिक संख्या. पण त्यांचं काय घ्यायचं आपल्याला. काय घ्यायचं आहे वर्ग घ्यायचं आहे. हां मग वर्ग किती ते 1 चा 3 चा 49 81. आता यांचं सरासरी काढायचं आहे मला. आता हे संख्या क्रमवारीत आहेत का. क्रमवारीत कुठे आहेत. 1 आणि 9 8चा फरक आहे. 9 आणि 25 यांच्यामधलं 16चा फरक आहे. 25 आणि 49 फरक समान आहे का. क्रमवारीत नाहीत. यांचं काय काढायचं सरासरी. मग मला एकच ऑप्शन आहे यांची बेरीज करा. ओके आणि छेद कितीने भागाकार करता 5 आहेत. 5 संख्या आहेत मग 5 ने भागाकार करायचं. मग यांची बेरीज किती येते. हे 1 आणि 81 90 82 ना 82 सॉरी. हां हे सोपं आहे. 49 आणि 1 50 50 आणि हे 25 75 75 आणि हे 9 नाही सर 81 अधिक 9 हां हां ठीक आहे. यांची बेरीज 75 आला. 81 आणि 9 90 येतात. ओके भागिले 5च करायचं या सर्व संख्यांची बेरीज. 165 भागिले 5 मग किती येते. 5 त्रिक 15 5 एक 5 किती आले मग. ओके एक उरायले ना त्यासाठी 5 त्रिक 15 येते. 5 त्रिक 15 5 त्रिक 15 ऑप्शन 2. ओके फक्त विषम नैसर्गिक संख्या म्हणलेत का नाही. मी अगोदर विषम नैसर्गिक संख्या लिहिलो त्यांचं वर्ग म्हणले मग नंतर वर्ग केलं. जे वर्ग येते त्यांची काय करायचं होतं आपल्याला सरासरी. 7वं बघा पुढील संख्यांची सरासरी काढा. अगोदर बघा 5 संख्या आहेत. ठीक आहे 5 संख्यांची बेरीज आणि भागिले 5 करू शकता तुम्ही. पण अगोदर क्रमवारीत आहेत का बघून घ्या बरं. येतात का ते क्रमवारीत येतात का. हां इथं बघा 21.7 आणि 28.4 कितीचा फरक आहे 7चा फरक आहे. इथं 37 आणि 39 2चा फरक आहे. क्रमवारीत नाही ते. मग डायरेक्ट बेरीज करायचा आणि भागिले 5 येते. पुढचं सांगू 8वा 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमधील समसंख्यांची सरासरी ही विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. 1 ते 20 मधील काय म्हणले समसंख्यांची सरासरी. हां 1 ते 20 म्हणलं ना. 1 आणि 20 मधील म्हणलंय का नाही. 1 ते 20 म्हणजे 1 ते 20. ओके 1 पण येते 20 पण येते. नैसर्गिक संख्यांमध्ये हो नैसर्गिक संख्या सगळे 1 ते 20 नैसर्गिक संख्याच आहेत. 8वा प्रश्न काय म्हणतात मग 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमधील समसंख्यांची सरासरी ही विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. 1 ते 20 मधील समसंख्यांची सरासरी. मग 1 ते 20 मधील समसंख्या कोणकोणते येतात. 2 येते 4 6 8 10 ओके मग हे क्रमवारीत आहेत का आहेत. मग जे क्रमवारीत आहेत मी त्यांचं डायरेक्टली काढू शकतो. मग अगोदर बघायचं समवेळ आहे की विषम वेळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 वेळ आहे म्हणजे समवेळ आहे. मग काय करता जे मधले दोघं आहेत ना कोण आहेत मधले दोघं 10 आणि 12 आहेत ना. इकडले 4 पदे सोडा इकडले 4 पदे 10 आणि 12 आहेत. मग 10 आणि 12 मधलं मधली संख्या कोणती मग यांची सरासरी किती येते 11 येते. ओके तसेच हे झालं समसंख्यांची सरासरी. आता काय करायचे विषम संख्यांची सरासरी. अगोदर विषम संख्या लिहून घ्या. मग कोणकोणत्या आहेत 120 1 5 7 9 11
15, 17, 19. बघा किती आहेत मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10च आहेत हो की नाही. मोजायची गरजही नाही. 1 ते 20 मध्ये 10 समसंख्या येतात, 10 विषम संख्या येतात. ओके 10 आहेत मग समवेळ आहे. मग काय करता मधली संख्या बघा. मधले कोण आहेत रे 9 आणि 11. 9 आणि 11 मधलं मधली संख्या 10 येतं ना. मग यांची किती येते सरासरी. फरक कितीचा आहे मग 1चा फरक आहे. ओके एका नावेत सरासरी 25 किलोग्राम वजनाची 40 मुळे बसली आहेत. सरासरी दिले बरं का. 40 मुले आहेत. 40 मुलं आहेत आणि सरासरी किती दिले. मग 40 मुलांच्या वजनाची बेरीज काढता येते मला. बघा एका नावेत सरासरी 25 किलोग्राम वजनाची 40 मुले बसले आहेत. 40 मुले संख्या दिले, सरासरी दिले. मग लक्षात ठेवा जेव्हा संख्या देतात आणि त्यांची सरासरी देते तेव्हा त्या संख्यांची बेरीज मी काढू शकतो. म्हणजे या 40 मुलांच्या वजनाची बेरीज किती येते. 40 मुलांच्या वजनाची बेरीज 40 मुलांच्या वजनांची बेरीज किती येते. सरासरी किती आहे. किती मुलं आहेत 40 मुलं आहेत. सरासरी किती आहे 25. गुणाकार करून टाकायचं. 25 चौक 100 एक शून्य एक्स्ट्रा म्हणजे 1000 आहे. म्हणजे ते जे 40 मुलं आहेत ना त्यांची वजनांची बेरीज किती आहे 1000. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलोग्राम आहे. ओके आता नावाड्यासह अगोदर नावाला म्हणजे त्यांना नावेत चालले. नावेत म्हणजे एका बोटमध्ये चालले छोट्याशा बोटमध्ये ते मुलं. आता त्या बोटमध्ये का तेच जातील फक्त. त्यांच्यासोबत ते बोट चालवायला पाहिजे ना. कोण असते ते नावाडी असते. मग त्या नावाड्यासह किती व्हायले सरासरी 26 व्हायले. मग एकूण किती जण होतात नावाड्यासह. हां मग मला बेरीज कशाचं भेटते. नावाड्यासह मुलांच्या वयांची बेरीज भेटते. हां मुलांच्या वजनांची बेरीज. मुलं किती होते 40 आणि नावाडा एकटा धरलं की एकूण किती जण होतात 41 जण. त्यांची सरासरी किती दिले 26. म्हणजे मला याच्यामधून त्या नावाड्यासह मुलांची बेरीज. वरचं काय तर फक्त मुलांची बेरीज होते. याच्यात त्या नावाड्याला धरलं आहे का नाही. त्यासाठी 40 धरलं इथं 40 आणि त्यांची सरासरी. इथं 41 जण आता त्यांची सरासरी किती होते 26 एक 26 हात चाला 2 26 चौक 104. 104 गुणिले 104 अधिक 2 106. म्हणजे वजन आता किती झालं 1066 किलोग्राम. अगोदर किती होतं त्या सर्वांची 1000 किलोग्राम. मग काय म्हणले त्यांनी तर नावाड्याचे वजन. मग वजन कितीनं वाढले रे 66 ने वाढले. कशामुळे वाढले कोणामुळे वाढले ते 66. त्याचं वजन किती 66 किलोग्राम. ओके नंतर 10वा प्रश्न आहे. 13 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी. ओके 3 अंकी संख्यांची सरासरी. 13 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान कशाने भाग जाते 13 मग 3 अंकी संख्या म्हणले. 3 अंकी संख्या कुठून स्टार्ट होते आपल्याला 100 पासून. 100 न 13 न भाग जाते. 13 पाड्यामध्ये 100 आहे का 13 सकम 78 13 7 91 13 8 104. डायरेक्ट हे मग सर्वात लहान संख्या कोणती 104. मग 13 ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती आहे मग 104 आहे. आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्या. मग सर्वात मोठी 3 अंकी किती राहू शकते 999. 999ला 13 न भाग जाते का 13 7 91 8 उरले मग जात नाही. मग खालची संख्या बघा इथे बघा किती वर आले 13 7 91 वर आलेत. 91 वर आलेत ना. 91 म्हणजे याच्यातून 8 उरतात. 8 म्हणजे 13 म्हटलं तर 13 7 91
म्हणजे याला भाग जात नाही. कितीनं भाग जाते? 988. हां इथं 8 पाहिजे. 13 7 91 किती उरतात? 7. मग 13 एक पाड्यामध्ये 7 70 आणि याच्या 80 मध्ये कोण? हां म्हणजे 8 येते इथं. म्हणजे 13 एका पाड्यामध्ये सर्वात मोठी संख्या 988 आहे, ज्याला 13नं भाग जाते. 3 अंकी संख्या. इथं बघा ना, 13 7 91. 98 मधून 91 गेल्यावर 7. 13 कम 78. कळालं? मग यांची काय करायचं आपल्याला? सरासरी. मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 3 अंकी 988. 13ने भाग जाणारी. यांची सरासरी काढायचं आहे. मग सरासरी सिंपल आहे. 104 अधिक 988 करा. किती संख्या येते? 2च संख्या आहेत. मग बेरीज 8 आणि 4 12. आजचाला 1 9ला 9 9 आणि 1 10 छेद 2. 2 पंचे 10 2 चौक 8 बेसकम 12. ओके. आता 11व गणित. अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एक प्रवासी गाडीचा एक समान वेग ताशी 40 किलोमीटर होता, परंतु ब गावाकडून अ गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग ताशी 60 किलोमीटर होता. तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती? संपूर्ण प्रवासात. हे खूप महत्त्वाचं आहे. संपूर्ण प्रवासात. पहिल्या अटीमध्ये सपोज हे अ गाव आहे आणि हे ब गाव. पहिल्यांदा जाताना ताशी वेग किती आहे? 40 किलोमीटर. 40 किलोमीटर वेग आहे ताशी. हां ताशी म्हणजे वेग असते. आता हे त्यांच्यामधलं अंतर दिलं आहे का आपल्याला? नाही. दुसऱ्या अटीमध्ये आहे अ गाव टू ब गाव. अंतर चेंज होते का? नाही. दुसऱ्या अटीमध्ये काय चेंज दिले? वेग. हां आता तिकडून इकडे येताना अंतर चेंज होते का? नाही. मग काय आहे? ताशी 60 किलोमीटर आहे. ओके. मग त्यांनी विचारले मग संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती? ओके. सरासरी वेग किती? मग वेगचं सूत्र काय आपल्याला माहीत आहे रे? अंतराचं सूत्र माहीत आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आपल्याला काय विचारले? वेग विचारले. मग वेग सरासरी वेग. हो की नाही? मग वेग बरोबर सूत्र काय येईल? अंतर छेद वेळ. ओके. आता बघा 40 किलोमीटर आहे 60 किलोमीटर आहे, पण यांच्यामधलं अंतर दिलं आहे का? नाही. मग काही ना काही एक अंतर मानूत आपण. असं अंतर जे की त्या 40 किलोमीटरच्या त्या जे ताशी वेग आहे ना त्याच्यामध्ये पण यायला पाहिजे आणि 60 किलोमीटर ताशी याच्यामध्ये पण यायला पाहिजे. म्हणजे या 40 आणि 60चे लसावी घेतात. म्हणजे सपोज यानं एका तासात 40 किलोमीटर चालले, 2 तासात किती जाते? 80 जाते. 3 तासात 120. ह्यानं 60 किलोमीटर आहे, 2 तासात किती जाते? 120. सपोज मग 120 ह्याच्यात पण आहे 120 ह्याच्यात पण आहे, मग त्या दोघांमधलं अंतर मी 120 मानतो. ओके. अंतर काय दिलं आहे का आपल्याला? नाही. फक्त अंदाजे मी 120 किलोमीटर मानतो, कारण 40 किलोमीटरच्या वेगाने पण 120 किलोमीटर जाते 3 तासात आणि 60 किलोमीटरच्या वेगाने पण 2 तासात 120 किलोमीटर जाते. ओके. हां आता हे 120 किलोमीटर जाण्यासाठी त्याला किती वेळ लागायले रे? 3 तास लागायलेत. हो की नाही? हे 120 किलोमीटर जाण्यासाठी किती तास लागायलेत? 3 तास लागायलेत. आता या कंडिशनमध्ये तेच 120 आहे ना, अंतर चेंज होते का? 120 किलोमीटर जाण्यासाठी 2 तास. मग त्यांनी म्हणतात संपूर्ण प्रवासात. मग हे संपूर्ण प्रवास किती किलोमीटरचा व्हायले? 120 जाताना आणि 120 येताना एकूण प्रवास किती व्हायले? 240. आणि एकूण तास किती लागायले? 5 तास. मग तुम्हाला एकूण अंतर माहीत आहे आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ पण माहीत आहे.
ओके, मग वेग काढू शकता ना. मग एकूण अंतर किती आहे 240 आणि वेळ किती लागले 5 तास. मग काय होते 25 4 पंचाठी 40. मग वेग किती आले सरासरी वेग 48 ताशी. ओके, किलोमीटर प्रति तास. ओके, ऑप्शन थर्ड. समजलं का. काय केलं फक्त. ठीक आहे, आपण दुसरं येते का बघूया. 120च्या ऐवजी दुसरं काय तर देऊया जे की 40 आणि 60च्या किलोमीटरमध्ये येते. कोणतं येते 240 येते. वेग नाही 240 येते. 40 आणि 60च्या लसावीमध्ये 240 पण येते. लसावी नाही पण त्यांचं विभाज्यतेमध्ये 240 येते. मग हे 240साठी किती वेळ लागते 240साठी किती वेळ लागते 4 सकम 24 6 तास. होय की नाही. याला 240साठी 4 तास. एकूण वेग एकूण अंतर किती व्हायले 240 आणि 240 480 भागिले 6 आणि 4 10. बघा तेवढंच यायले 48च यायले सरासरी वेग. ओके, समजलं. मग लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा.